न शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी 8000 कोटी रिलीज केली आहे। 11000 कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। होय शेतकरी बांधवांना अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपाला मान्यता देण्यात आलेली आहे। थेट पैसे डीबीटीच्या अंतर्गत लाखो शेतकरी बांधवांना मिळणार आहेत। बघा आता या ठिकाणी कोणाला 22,000 रुपये, कोणाला 18,000 रुपये, कोणाला 20,000 रुपये अशी वेगवेगळी रक्कम दिली जाणार असून ही थेट रक्कम आपल्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि यामुळे बहुतांश शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळेल, कारण की डीबीटीच्या अंतर्गत हे मोठं वितरण आपल्याला बघायला मिळत आहे आणि संपूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा आता संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्या या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला पाहूयात या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे सरकार नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये देणार आहे त्या जिल्ह्यांची संपूर्ण यादी। तर बघा शेतकरी बांधवांना आता लक्ष द्या, या ठिकाणी संपूर्ण यादी आपण बघणार असून तुम्हाला आता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। थेट रक्कम बँक खात्यात येणार असून जार आलेला आहे। बघा जार प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आहे, कोणत्या जिल्ह्याला किती रुपये मिळणार, किती कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे ती पण माहिती आहे। राज्य शासनाकडून कोणत्या शेतकऱ्यांना 21,000 भेटणार, कोणाला 22,000 रुपये खात्यावरती सरकार देणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 15,000 देणार आहे, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की AR1 मराठी हे चॅनल संपूर्ण अपडेट वेगवान पद्धतीने देण्याचं काम करत असतं। बघा आता या ठिकाणी पैसे वाटपाची पूर्ण प्रक्रिया सरकारने केलेली असून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे मंजूर केलेले आहेत। कोणत्या जिल्ह्यासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यासाठी 18,000 रुपये प्रति शेतकरी रक्कम, काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22,000 रुपये प्रति शेतकरी रक्कम आहे, काही शेतकरी बांधवांना 17,000 रुपये प्रति शेतकरी, म्हणजे काही शेतकऱ्यांना 17,000 भेटणार। काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती किती रुपये येणार, तिकडून पैसे पीक विमा नुकसान भरपाईची टाकली किकडे 22,000 येणार, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18,000 येणार, म्हणजे अशी वेगवेगळी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत येणार असून यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। तर बघा आता या ठिकाणी पैसे वाटप आणखी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे ही संपूर्ण यादी तुम्हाला दाखवतो। ती यादी बघण्यासाठी तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण जर 11 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे आता जमा होतील। बघा आता शेतकरी बांधवांनो तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट पैसे जमा होतील। एकंदरीत जर विचार केला तर आता काही शेतकरी बांधवांना या ठिकाणी पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत दिली जाणार आहे। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आज येतील किंवा उद्या येतील किंवा 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती 17,000 रुपये हे जमा होतील। बघा हा पीक विम्याचा रक्कमेचा हा आकडा आहे। त्यानंतर काही शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती 22,000 रुपये येतील पीक विमा नुकसान भरपाईची अशी रक्कम मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजे तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे 30 मिनिटांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळत असतात। यामुळे सरकारनं काय केलेलं आहे, डीबीटीची प्रक्रिया पूर्णपणे आता करून ठेवलेली आहे। जसं डीबीटीच्या माध्यमातून सरकार तिकडून बटन दाबेल, तिकडून बटन दाबताच इकडे 35 मिनिटांमध्ये म्हणजे अर्ध्या तासातच शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल आणि ही एक मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो। पूर्ण पैशांचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि ही एक सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं सांगतो।
तर बघा शेतकरी बांधवांनो, मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. पूर्ण यादी या ठिकाणी आपण बघण्याचं आता काम करणार आहोत. अखेर मोठी घोषणा झालेली असून थेट पैसे येणार. बघा इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे, शेतकरी बांधवांसाठी आली खुशखबर. पीक विमा योजना, अखेर आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पेरणीसाठी आता पैशांची पण मोठी मदत शेतकऱ्यांना होणार आहे. थेट पैसे वाटपाला सरकारने आदेश दिलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. पीक विम्याची रक्कम काही जिल्ह्यामध्ये तर जमा झालेली आहे. शेतकऱ्यांना पैसे मागच्या 4-5 दिवसापूर्वी मिळालेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसतील, आता त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. फक्त आता यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे मात्र पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की नेमके पैसे वाटप सरकार कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी करणार आहे. बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार डीबीटीच्या अंतर्गत आता वाटपाला सुरुवात होणार आहे. आणि इथं सांगितलं आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये भरपाई त्यांच्या बँक खात्यात ही पीक विमा मिळणार आहे. ही भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी याचाच मोठा फायदा होणार असून थेट पैसे बँक खात्यावरती येतील. खूप दिवसानंतर अखेर शेतकऱ्यांसाठी असा मोठा निर्णय सरकारने घेतलेला असल्यामुळे बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता सर्वात आधी जमा होणार आहेत. बघा आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला तुमच्या खात्यावरती पूर्ण पैसेही मिळतील आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैशांचं वितरण हे सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. तर चला आता या ठिकाणी आपण JRमध्ये नेमके कोणकोणते जिल्हे आहेत ते बघूया. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती सर्व रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पण नक्कीच मिळू शकतो, असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर बघा आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची तुम्हाला मी या ठिकाणी यादी दाखवण्याचं काम करतो. बघा JR आलेला आहे आणि यामध्ये प्रत्येक विभागातील जिल्ह्यांची यादी आलेली असून मराठवाडा, त्यानंतर विदर्भातील शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात कोणी राहत असेल तर त्या पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोणी राहत असेल तर त्या पण शेतकऱ्यांना 17,000 ते 18,000 रुपये मिळणार आहेत. कोकणातील शेतकऱ्यांना 22,000 रुपये किंवा 21,000 रुपये रक्कम त्यांच्या खात्यावरती आता दिली जाणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आता दिलासा नक्कीच मिळणार आहे. तर चला कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त आणि सर्वात आधी पैसे सरकार देणार आहे त्या जिल्ह्यांची आता तुम्हाला मी यादी दाखवतो. तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ पाहण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण महत्त्वाचे अपडेट व्यवस्थितपणे समजून जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल असं पण आपण म्हणू शकतो. एकंदरीत जर विचार केला तर आता पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत वाटप करण्याचा निर्णय हा राज्य शासनाने घेतल्याने शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. बघा आता जिल्ह्यांची नावं सांगत आहे. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात सर्वात आधी हे पैसे जमा होतील. मग आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही पाहण्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की सर्वात वेगवान आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण आपल्या या AR1 मराठी चॅनलवरती देण्याचं काम करत आहोत. कारण की आत्ताची बातमी आलेली आहे आणि ही बातमी लगेच आपण आपल्या AR1 मराठी चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत. यामुळे तुम्हाला आता नक्कीच मोठा दिलासा मिळू शकतो. बघा आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे दिले जाणार असून या ठिकाणच्या शेतकरी बांधवांना आता पूर्ण वाटप केलं जाणार आहे. तर बघा 268 शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून 26 लाख रुपयांची रक्कम या ठिकाणी आता वाटप केली जाणार आहे. 158 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं होतं. या क्षेत्रासाठी एवढी रक्कम सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आणि हे पूर्ण पैसे आज उद्या हे जमा होऊन जातील. यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा. जालना जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असून जालना जिल्ह्यातील शेतकरी खूप दिवसांपासून पीक नुकसानीच्या भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये होते. नेमके पैसे आपल्या खात्यावरती कधी येतील असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेला होता. यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण की या ठिकाणच्या पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट रक्कम दिली जाणार असून 451 शेतकरी बांधवांना 37 लाख रुपये दिले जाणार आहेत. बघा ही आकडेवारी कमी आहे. अजून काही जिल्ह्यांसाठी कोट्यावधी रुपये मंजूर केलेले आहेत. ती वेगळीच रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. ती माहिती तुम्हाला दाखवतो. फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, सरकारने सांगितलेली ही 2 कामे सर्व शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुमच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे कोणतेच पैसे हे जमा होणार नाहीत. ही गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे ही 2 कामे तर करावीच लागतील, हे पण तुम्ही आता लक्षात घ्या. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार
शेतकरी बांधवांनो, आता पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या खात्यावरती, डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती दिली जाईल आणि तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. त्यामुळे आता काळजी करायची नाहीये. तर बघा, बीड जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार असून 996 शेतकरी बांधवाच्या बँक खात्यावरती 92 लाख रुपयांची रक्कम ही जमा होणार असून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. बघा, 996 शेतकरी पात्र ठरलेले असून यांच्या खात्यावरती 92 लाख रुपये पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत दिले जातील. काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये ह्या माध्यमातून मिळणार आहेत. काही शेतकरी बांधवांना 10,000 रुपये मिळणार आहेत. तर काही शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती 17,000 ते 21,000 रुपये हे जमा होणार आहे. त्यामुळे ही पण गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे. पण बघा, सगळ्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील, पण सरकारने सांगितलेली 2 कामे केली तरच पैसे खात्यात येणार आहेत. जर ती 2 कामे केली नाहीत तर पैसे भेटणार नाहीत. मग नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून पीक विमा नुकसान भरपाईचे सर्व पैसे आपल्याला मिळतील, ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा. संपूर्ण अपडेट तुम्हाला आता व्यवस्थित समजून जाईल. तर चला, पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत ते पण या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही शेतकऱ्यांसाठी आलेली असून यामुळे शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत आणि एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. बघा, पुढील जार आलेला असून या ठिकाणी आपण पुढील अपडेट बघण्याचं काम करूयात. बघा, यानंतरचा एक जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे येणार असून 791 शेतकऱ्यांना आता 46 लाख रुपयांचं वाटप केलं जाणार असून ही रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना मिळणार आहे. यामुळे कोणालाच काळजी करण्याची आता गरज पडणार नाही. बघा, या ठिकाणी आता ही पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा केली जाणार आहे आणि लातूर जिल्ह्यातील 46 लाख शेतकरी 46 लाख रुपयांची रक्कम ही लातूर जिल्ह्यातील 791 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे. ही एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. यानंतर बघा, या ठिकाणी पैसे वाटप होणारे आणखीन जिल्हे जाहीर झालेले आहेत. होय शेतकरी बांधवांनो, आता पुढील यादी पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचं काम तुम्ही करा, कारण हे पैसे आज येणार की उद्या येणार आता ही माहिती तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त लक्ष देऊन आपला हा व्हिडिओ आता पाहण्याचं काम करायचं आहे. तुम्ही फक्त लक्ष द्या आणि आपला हा व्हिडिओ पाहत चला. तर बघा, या ठिकाणी आता राज्य शासनाचा हप्ता मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार आता निकषानुसार सर्व शेतकऱ्यांना जे नुकसानग्रस्त शेतकरी झालेले आहेत यांना शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात 42,000 हेक्टरवरील शेतकऱ्यांना 209 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. बघा, या ठिकाणी पूर्ण रक्कम सरकारने जाहीर केलेला आहे. काही जिल्ह्यातील 52,628 शेतकऱ्यांना 98 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तर काही जिल्ह्यातील 42,322 शेतकऱ्यांना 79 कोटी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली असून ही खात्यावरती आता देण्याचं काम सुरू केलं जाणार आहे. मग चला, यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी सरकारने एवढे कोट्यावधी रुपये मंजूर केले ते तरी या ठिकाणी आपण आता पाहूयात. तर बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहिला जिल्हा आपण बघितला, इकडे मराठवाड्यातील बरेच बीड असेल, धाराशिव इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल. आता इकडे बघा, काही जिल्हे असे आहेत, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं नाव असून 42 हेक्टरवरील शेतकऱ्यांना 209 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आता देण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 52,628 शेतकऱ्यांना 98 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. म्हणजे प्रति शेतकरी 22,000 रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आणि एवढंच नाही, काही शेतकऱ्यांना जास्त पण मिळणार आहे. होय, यापेक्षा जास्त पैसे काही शेतकऱ्यांना सरकार देणार आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. यानंतर बघा, सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आता बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 42,322 शेतकऱ्यांना 79 कोटी 5 लाख रुपयांची पैशांचं वितरण, कोट्यावधी रुपयांची रक्कम थेट आता बँकेच्या खात्यावरती दिली जाणार आहे. आणि या ठिकाणच्या शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळणार असून ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. यामुळे कोणीही काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता करत देखील बसण्याची गरज पडणार नाही. बघा, आता या ठिकाणी पैसे वाटप होणाऱ्या पुढील जिल्ह्यांची पण या ठिकाणी आपण यादी बघण्याचं काम करणार आहोत. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण पैसे मिळतील. तर चला, आणखीन कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत आता त्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात.
तर बघा या ठिकाणी पुढील क्रमांकाचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे रायगड जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती 17,000 शेतकऱ्यांना 20,28,00,000 रुपये दिले जाणार आहेत. बघा 17,000 शेतकऱ्यांना रायगड जिल्ह्यातील त्यांच्या खात्यावरती 20,28,00,000 रुपये दिले जाणार असून पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांना मिळेल असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे कोणीही आता काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. यानंतरचा जिल्हा पालघर जिल्हा. बघा आपल्या या पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 17,612 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,47,00,000 रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. ताजी अपडेट आहे. कालच निर्णय सरकारने काल निर्णय घेतला आणि लगेच आपण आपल्या AR1 मराठी चॅनलवरती लगेच ही बातमी देण्याचं काम करत आहोत. त्यामुळे ही गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावी. हे पूर्ण पैशांचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत. नेमके कोणते 2 कामे करायची ते पण सांगतो. तर बघा KYC केली नसेल तात्काळ करून ठेवा. आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसेल, मोबाईल नंबर लिंक नसेल हे पण करून ठेवा. जर हे नसेल तर पैसे येणार नाहीत. जर सर्व रक्कम पाहिजे असेल तर हे करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार असून पूर्ण पैशांचं वाटप हे केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची कसलीच गरज पडणार नाही. अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचं आता काम केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवा. महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील. राहिलेली माहिती पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया. तोपर्यंत धन्यवाद.